शॉप आहे स्पेअर पार्ट्स 1972 ची गाडी होती. पेट दुखने वाले इंसान को दिल के डॉक्टर के पास भेजा. माझ्याशी नीट बोलायचं. बॅक टू द चॅनल. आज इट्स अ ब्युटिफुल मॉर्निंग. आज मला जेंट्सचं काम करून पर आर्म अँड वायपर ब्लेड्स दोन्ही चेंज करून घ्यायचे आणि आय एम प्लॅनिंग इव्हनिंग आउटिंग फॉर इरावती. इरावतीला घेऊन जरा कुठेतरी बाहेर जायचं. येस आसपास जवळपास कुठेतरी बघूया. बघा बघा हिला बघा मस्ती करते सकाळपासून हीच पोरगी मस्ती करते. आवडूया मी भेटूया. विल चेंज द नॉर्मल टू नायट्रोजन. नायट्रोजन एक्सपांड होत नाही तर या गरमीमध्ये आपल्याला एक्सप्रेस हायवेवर थोडं होईल. इन्स्पेक्टिंग द टायर देअर बिट ऑफ द क्रॅक्स इन द टायर बट आय थिंक दे शुड बी मॅनेज्ड. टायरची पण ऑर्डर दिली आहे. टायर इंडियन नाही आहे, तिथे मिळत नाहीत, इम्पोर्ट टायर्स आहेत. त्यामुळे ही साईज इंडियामध्ये मिळत नाही आहे. टायरची ऑर्डर केली आहे, आता कधी येतील तेव्हा. या सगळ्या शिप्सचे हे सगळे प्रॉब्लेम्स चालू असल्यामुळे जरा सगळं अडकले आहे. तो म्हणतो कन्साइनमेंट अडकली आहे. बघूया, तोपर्यंत आपल्याला हे चालवावेच लागणार. Ain't no place gonna hold me when the road keep rolling on. Left my baby crying. नायट्रोजन रिफिल झालेलं आहे आणि फक्त आता काय वायपर आर्म टाकायचे आहेत अँड वी आर ऑल सेट टू गो. जरा एक सेट नवीन टायर मिळाला असतं तर मजा आली असते. आता नाही तर त्याला काय करणार आहे. डोंट हॅव एनी ऑप्शन. देवाचं नाव घेऊन जाऊया. 2 वायपर ब्लेड पण मिळाले. हा जो रस्ता दिसतोय रस्त्याचं काम केलं आहे. ॲक्च्युली त्या रस्त्याचं काम केलं त्या ठिकाणी त्याची ॲम्बेसॅडर उभी होती ज्याचं शॉप आहे स्पेअर पार्ट्सचं. 1972 ची गाडी होती. मी ॲक्च्युली इथे आलो त्याच्यासाठी सो दॅट आपल्या गाडी बघता येईल. पण अनफॉर्च्युनेटली रस्ता खोदल्यामुळे गाडी आपल्याला बघता येत नाही आहे. गाडी त्यांनी दुसरीकडे पार्क केली आहे. इज अ नाईस गाय आणि सामान सगळं ठेवतो तो. आता वायपर्स मिळालेत. आता आपल्याकडे टीपाणा नाही आहे ज्याचा वायपर फिट करू शकू. सो वायपर फिट करायला आणखीन एक वेगळा टास्क करावा लागणार आहे. पण बघूया, तेव्हा टीपाण नाही आहे माझ्याकडे. चला सध्या निघूया तरी. वायपरचं काम झालेलं आहे अँड द कार इज रेडी. मजा येणार आहे या ट्रिपला. 5 वाजले. 4 वाजता मला यायचं होतं. 5 वाजेपर्यंत मला फाय गार्डनला घेऊन जायचं होतं आणि 6 वाजता आम्हाला माझ्या मामाकडे जायचं होतं जो आजारी आहे. त्याचं काहीतरी युरिन ब्लॉकेज झालं आहे. आय सपोज त्याला काहीतरी पोटाचा त्रास आहे आणि कोणीतरी डॉक्टरनी त्याला हार्टच्या डॉक्टरकडे जायला सांगितलं. तो हार्टच्या डॉक्टरकडे गेला आणि जाऊन बघायला पाहिजे काय नेमकं त्याचा इश्यू आहे. पोटाचं आणि हार्टचं काय गेलं आहे, काय काय करून आलं आहे. तर जाऊन बघूया आजारी माणसाला. हो की नाही पिल्लू. पेट दुखने वाले इंसान को दिल के डॉक्टर के पास भेजा है ना. और वो भी गया दिल के डॉक्टर के पास. ECG निकाल के आया है. ओ सुंदरी सुंदरी तयार होते. सुंदरी तयार होते. टॉप चांगला वाटते का त्याच्यावरती. हां नाही वाईट पाहिजे होता पण आता राहू दे. नाही वाईट आहे. माय गॉड समबडी इज लुकिंग प्रेटी. शूज पण छान छान आहेत. आम्हाला तिला फाय गार्डनला घेऊन जायचं होतं बट शी स्लेप्ट लेट. त्यामुळे नेक्स्ट टाईम पिल्लू, नेक्स्ट टाईम जाऊया आपण. नेक्स्ट टाईम जाऊया. आणि आम्ही आलो आता इथे. आम्हाला ना माऊ भेटणार आहे. माऊ आम्हाला बुक्स देणार आहे. माऊ भेटणार आहे. मारवी तर आली तर येईल खाली जर घरी असली तर. घरीच तेव्हा आम्हाला मारवी आली भेटायला. मारवी बुक्स घेऊन आली आहे. माझ्याशी नीट बोलायचं. कोणाचं टी शर्ट आहे काय. माझ्याशी नीट बोलायचं. टी शर्टवर तिच्या मी तुला टाकणार आता व्हिडिओमध्ये. आम्हाला मारवी ताईने गिफ्ट दिले. बुक्स दिले. बुक्स बाय कर ना ग. आम्ही बाहेर चाललोय. भाव वाढलाय. Since you can't live that way,
left my baby crying. Said she can't live that way. I told her love ain't chained down. काल रात्री यायला खूप उशीर झाला आहे, व्हिडिओ करता आला नाही. सकाळचे 9 वाजता आहेत ऑलमोस्ट. तर थोड्या वेळ झाला उठलो आहे, पटपट रेडी होतो. ॲक्च्युली मला गाडी धुवायची नाही, गाडी साफ करायची. गाडी साफ करून गाडीतलं जे आणण्याचं जे सामान आहे ते वर घेऊन यायचं आहे आणि देन वी कॅन टेक द पॅकेजेस डाऊन अँड विल बी रेडी टू गो. वेल ओके, आधी ब्रेकफास्ट करतो आणि मग बघूया पुढे काय काय करता येईल. गाडी चकाचक साफसूफ केली. आतून 11:15 झाले. दिस इज द ब्युटी. टायर पॉलिश केले मी, दिसतात का पॉलिश केले दिसत नाही पण शी इज रेडी. सो येस, 11:15 झालेत. गाडी इज रेडी फॉर सातारा. सगळं सामान आतलं जे काही होतं ते सगळं क्लीन केलं आहे. थोडंफार सामान आहे टाकून द्यायचं आहे. जर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग मोस्टली साताऱ्याला निघणार आहे, तर तो असणार आहे. आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. सायनिंग ऑफ फ्रॉम मुंबई. Yeah, I'm rolling through the valley. Wind hums through my head. You can't tell my woman I'm gone.